सर्व दर्शकांना जय हिंद. मी ज्योती प्रशांत रगडे या बिझनेसमध्ये जॉईन झाले आहे व खूप छान इन्कम घेत आहे. आपणही जॉईन होऊन घर बसल्या रोजगार मिळवावा. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो, ज्या व्हिडिओची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता, आज तो मी व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि कुठलीही स्किप न करता हा व्हिडिओ तुम्ही बघा मित्रांनो. तुमचं आयुष्य बदलणारा हा व्हिडिओ आहे. कुठलीही स्किप न करता, कुठलीही स्किप न करता हा व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्णय योग्य घेणार आहे, मला माहिती आहे. धन्यवाद. खूप जय हिंद. छान म्हणजे प्राऊड फील होणारी वाटतंय त्यांना सुद्धा. सो येस, आपण स्टार्ट करूयात आता. तर तुमचं स्वप्न काय आहे? आपण या स्वप्नांसाठी तर नेहमी झटत राहतो की मला काहीतरी करायचंय, मला हे हवंय, मला ते हवंय, बरोबर? तर स्वप्न तर प्रत्येकाची सेम असतात हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. वेगळं स्वप्न असतं आणि असू पण शकतं, आणि असलं तरी त्याच्यामध्ये काही गैर नाहीये. पण ते प्रत्येक स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यासाठी लागतं म्हणजे तो म्हणजे पैसा, बरोबर ना? आज त्या पैशासाठी आपण शोधत राहतो की काही मिळतंय का. आपण इथे बघतो, तिथे बघतो, अपॉर्च्युनिटी बघतो, वर्क फ्रॉम होम बघतो, जॉब बघतो. त्या पैशांसाठी आपली सगळी धावपळ चालू असते, बरोबर? या स्वप्नांसाठी जिथे आपलं स्वप्न असतं की आपल्या मुलांचं एका चांगल्या स्कूलमध्ये शिक्षण व्हावं, आपल्याकडे स्वतःचं हक्काचं घर असावं, मी कधीतरी माझ्या आयुष्यामध्ये बाहेरची टूर करावी, माझ्याकडे छोटी मोठी जी पण टू व्हीलर किंवा फोर व्हीलर चाकी गाडी असावी, माझ्याकडे ज्वेलरी असावी. हे छोटे मोठे स्वप्न बघत बघत आपण आपलं रोजचं जीवन घालवत असतो. पण या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी काय लागतं माहिती आहे ना? आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर येस, या सगळ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी लागतो तो म्हणजे फक्त आणि फक्त पैसा. तर तोच पैसा तुम्ही इकडनं जनरेट करणार आहात. आपल्या कंपनीची वेबसाईट सुद्धा आहे, www.mydream.com. ही आपल्या कंपनीची वेबसाईट आहे. तुम्ही तिथेही जाऊन व्हिजिट करू शकता. आता विचार करा एव्हरीवन, विचार करायला मी ह्यासाठी तुम्हाला लावणार आहे की ऑब्व्हियसली आपण जे जीवन जगतोय त्याच्यामध्ये आपण काहीतरी कमवतोय. आपण नसेल कमवू, पण आपले मिस्टर जॉबला जातात, बरोबर? पण तो जॉबला ते जे जातात त्यांची जी फिक्स्ड अमाऊंट असते ती ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खर्च होते. मग आपल्याला जर एक्स्ट्रा काही करायचं असेल, सेकंड इन्कम जर आपल्याला हवा असेल, किंवा आपली त्या व्यतिरिक्त सुद्धा जर गरज असू शकते किंवा गरज असते, मग त्या गोष्टींचं काय? जसं आता आपल्या मूलभूत गरजा ज्याला आपण म्हणतो, मूलभूत गरजा तर आपल्या ह्या आहेत की दर महिन्याला राशन भरणं, वीज, गॅस, इंटरनेट बिल, घर, ऑफिस किंवा आपले कर्जाचे हप्ते ज्याला आपण EMI असं म्हणतो, मुलांच्या शाळेच्या फी, गोळ्या, औषधं, पेट्रोल, डिझेल. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्या मूलभूत आहेत. ह्या आपल्याला कशा नाही तर कशा कंप्लीट करायच्याच आहेत. पण याच्या व्यतिरिक्त काय? याच्या व्यतिरिक्त आपल्या मनाला, आपल्या मुलांना, आपल्याला कधीतरी वाटू शकतं ना की मला हे पाहिजे, मला ते हवंय, माझं काहीतरी इच्छा आहे, माझी काहीतरी स्वप्न आहेत. मग त्या स्वप्नांना कसं आपण पूर्ण करणार? तर त्याच स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आताच्या डेटला सेकंड इन्कमची फार गरज आहे. कारण महागाई खूप जास्त वाढलेली आहे. तर त्या महागाईमध्ये सगळा आपला सॅलरी जो आहे तो सगळी जाते. मग त्याच्या व्यतिरिक्त आपण कसं करणार? नेहमी तर आपण कोणाकडून कर्ज नाही घेऊ शकत. कर्ज जरी घेतलं तर त्यांना रिटर्न कसं देणार, म्हणजे खूप जास्त ह्याचं टेन्शन असतं. त्यामुळे आपल्याला सेकंड इन्कमची फार गरज आहे. तर मी आता तुम्हाला सांगणार आहे, या प्लॅटफॉर्ममध्ये इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा माइंडसेट कुठला ठेवायचा आहे. आपल्याकडे नक्कीच दोन माइंडसेट असतात. फर्स्ट इज पुअर माइंडसेट अँड सेकंड इज रिच माइंडसेट. बट मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला या प्लॅटफॉर्मला ग्रॅप करून तुमचा माइंडसेट रिच ठेवायचा आहे. कारण इथे तुम्हाला जो प्लॅटफॉर्म ग्रॅप करणार सगळं काही रिच होण्यासारखंच मिळणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही तुमचा माइंडसेट रिच ठेवा. कारण हीच आयुष्याची रियालिटी आहे की आयुष्यामध्ये जर मोठं बनायचं असेल तर मोठीच स्वप्न बघायची. मोठी स्वप्न बघितली की बरोबर ती पूर्ण होतात. तर हा तो प्लॅटफॉर्म आहे जिथे तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. म्हणूनच तुम्हाला या प्लॅटफॉर्ममध्ये इन होताना तुमचा माइंडसेट जो आहे तो रिच ठेवायचा आहे. आता इथे तुम्हाला दिसत आहे की चैन नो चैन वर्क असं का लिहिलंय? कारण इथे तुम्हाला वाटत असेल की इथे कुठलं चैन वर्कचं मॅम वर्क आहे का? तर अजिबात नाही. इथे कुठलंही चैन सिस्टमचं वर्क नाहीये. रिझनही मी तुम्हाला सांगतो. चैन वर्क मध्ये काय होतं, जेव्हा आपण कडी 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 जोडत जातो, जेव्हा एखादी कडी जर तिकडनं तुटली तर तिथे तुमचा बिझनेस स्टॉप होतो, म्हणजे तुमची इन्कम स्टॉप होते. सो इथे कुठल्याही प्रकारचं चेन सिस्टमचं वर्क नाहीये. इथे जे वर्क आहे ते आहे टीम वर्क. टीम वर्क मी तुम्हाला ह्या समजा तुम्ही वर्क करताय आणि तुमची टीम मोठी मोठी होत चालली आहे, पण तरीही एखादा व्यक्ती आहे ज्याचं जेन्युइन काहीतरी पर्सनल प्रोफेशनल जे पण रिझन असेल आणि त्याने जर तिकडनं तो जॉब स्किप केला तरीही इथे तुमचं कुठलंही नुकसान होत नाही. कारण इथे टीम वर्क आहे. हा आहे या प्लॅटफॉर्मचा बेस्ट पार्ट.
इथे तुमचं टीम वर्क असल्यामुळे तुमचं इन्कम अजिबात थांबत नाही. जसं तुम्ही बघताय, तुम्हाला एक झाड मी दाखवलेलं आहे. त्या झाडावरती जसं फुलं फळं म्हणजे कितीही काही झालं तरी ते झाड सुकलं तरी त्याला जर आपण पाणी घातलं तर ते परत फुलून येतं, हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. जरी तुमची टीम ब्रेक झाली तरी तुम्ही तिथे वर्क करताय तर तुमचं इन्कम हे स्टार्टच राहणार आहे. चेन सिस्टम सारखं नाहीये की तुमचं इन्कम आणि सगळं काही ब्रेक होईल, थांबेल. तर इथे टीम वर्क असल्यामुळे तुमचं कुठलंही नुकसान इथे होणार नाहीये. तर आपण बघणार आहोत कंपनीबद्दल माहिती, कंपनीचे कायदेशीर प्रमाणपत्र, काय काम करायचं आहे देते आपल्या कंपनीबद्दलचं. तुम्हाला वाटेल काय आहे बरं या कंपनीचं नाव, उत्सुकता लागलेली असेल ना, तर चला. आपल्या कंपनीचं नाव आहे डी ड्रीम ट्रेड अँड मार्केटिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. कंपनीची जी सुरुवात आहे ती 25 फेब्रुवारी 2022 झालेली आहे. बट आज ही कंपनी पूर्ण भारतामध्ये नंबर 1 स्टेजला रन करते. सो याच रिझनमुळे, कारण कंपनीचा प्लान जो आहे तो जबरदस्त बेस्ट प्लान आहे, डिझाईनच तशा पद्धतीने तो केलेला आहे. ही कंपनी जी आहे टोटल गव्हर्नमेंट अप्रुव्हल आहे, कारण आपल्याला वर्क फ्रॉम होम मिळतं पण तरीही आपल्या मनामध्ये असतं की सगळं काही व्यवस्थित असेल ना, कुठे आपली फसवणूक तर होणार नाही ना, ही कंपनी एक लीगल प्लॅटफॉर्म आहे का. तर यस, मी नक्की तुम्हाला सांगेल, प्राऊडली सांगेल की आपली जी कंपनी आहे ती एक गव्हर्नमेंट अप्रुव्हल कंपनी आहे. आपल्या कंपनीचं जे हेड ऑफिस आहे ते हरियाणा फरीदाबादमध्ये आहे. आपली कंपनी जी आहे ती प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे. पण काही हरकत नाही, नक्कीच कंपनीकडे आपल्या प्रोडक्ट असले की इथे ही कंपनी जरी प्रोडक्ट बेस असली तरी इथे कुठलंही सेलिंगचं वर्क नाहीये, कुठलीही रिपर्चेसिंग नाहीये. पण एक कंपनी जर आपल्याला गव्हर्नमेंट अप्रुव्हलने रन करायची असेल तर ती कंपनी प्रोडक्ट बेस असणं खूप गरजेचं आहे, कारण गव्हर्नमेंट त्याच कंपन्यांना मान्यता देते. जर तुम्ही अशीच कंपनी ओपन केली तर त्या कंपनीला मनी सर्क्युलेट म्हटलं जातं आणि ती कंपनीला गव्हर्नमेंट कधीही मान्यता देत नाही. ओके, सो आपले जे प्रोडक्ट आहेत त्यांना सर्टिफाईड केलेलं आहे 7 लीगल डॉक्युमेंट्सनी. तो हे सुद्धा मी तुम्हाला पुढे शो करणार आहे. चला तर आपण बघूया फाउंडर ऑफ कंपनी कोण आहेत, कंपनीचे ओनर. सो फर्स्ट आहेत आपल्या कंपनीचे ओनर मिसेस पी पलक बुधवानी मॅम, आणि सेकंड आहेत आपल्या कंपनीचे ओनर मिस्टर संकल्प रावत सर. सो हे आहेत आपल्या कंपनीचे 2 मॅनेजिंग डायरेक्टर. मॅमची जी जर्नी आहे ती एका गृहिणीपासून स्टार्ट झालेली आणि आज त्या एक उद्योजिका बनलेल्या आहेत. तर बघा, एका गृहिणीने आपला म्हणजे बोलतात ना जर्नी स्टार्ट केलेली, म्हणजे आपण सुरुवात म्हणतो, जसं खरंच वाटतं की मी काहीतरी करावं, बरोबर. तर त्यांची जर्नी स्टार्ट होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आयुष्यात फक्त मला करायचंय हे विचार करून आपण काही करू शकत नाही, त्याच्यावरती आपल्याला इम्प्लिमेंट करणं फार गरजेचं आहे. जसं मॅम एक गृहिणी होत्या तरी त्यांनी त्या गोष्टीवर इम्प्लिमेंट केलं आणि म्हणूनच ते आज गृहिणीपासून एक उद्योजिका बनलेले आहेत. तर यस, मॅम स्वतः तर एम्पॉवर झाल्याच आहेत आणि आपल्या कंपनीचे जे मिस्टर संकल्प रावत सर आहेत ते आपल्या कंपनीची मॅनेजमेंट खूप छान पद्धतीने सांभाळत आहेत. सो हे आहेत आपल्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर. सो कायदेशीर प्रमाणपत्र, आपली कंपनी लीगल आहे. तर चला, लीगली प्रूफ सुद्धा मी तुम्हाला इथे शो करणार आहे. हे आपल्या कंपनीचं पॅन कार्ड आहे. सेकंड, आपल्या कंपनीचं MCA मध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन झालेलं आहे. हे सगळं मी तुम्हाला इथे लाईव्ह शो करत आहे. नेक्स्ट आपल्या कंपनीचं आहे GST सर्टिफिकेट अँड ISO सर्टिफिकेट, जे की क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टमचं सर्टिफिकेट आहे. एक कंपनी लीगल असण्यासाठी जे आपण डॉक्युमेंट्सची गरज लागते ते सगळे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला इथे शो केलेले आहेत. तरीही तुम्हाला वाटत असेल की हे आम्हाला दिसत नाहीयेत, आम्हाला काही व्हेरीफाय करायचं आहे, तर तुम्ही हे सगळे वेबसाईटवरती जाऊन सगळं काही व्हेरीफाय करू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्या कंपनीची वेबसाईट www.mydream.com ही आहे. याच्यावरती तुम्हाला सगळं काही शो होईल. तर चला बघूयात आपण पुढे विजन अँड मिशन. तुम्हाला वाटेल का बरं ही कंपनी ओपन करण्यात आली, काय असेल कंपनीचं विजन अँड मिशन. सो यस, आज ही कंपनी बेरोजगारांसाठी वरदान आहे, कारण आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहे. नक्कीच मी या गोष्टीवर ॲग्री करेल की आज ही कंपनी खरंच बेरोजगार साठी आज एक वरदान ठरलेली आहे. कारण बघा ना, आज या प्लॅटफॉर्ममध्ये महाराष्ट्रातून म्हणा, ऑल ओव्हर इंडियातून म्हणा, लाखो महिला जॉईन झाल्यात, ज्यांना कुठेतरी गरज होती, ज्यांना कुठेतरी वाटत होतं की मला काहीतरी करायचंय तर असू द्यात, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा खूप अशा महिला होत्या ज्यांना गरज होती पैशांची. म्हणजे त्यांचं खूप, म्हणजे तुम्हाला माहिती आहे
पैशांमुळे आपलं सगळं काही आयुष्यामध्ये थांबतं. तर तोच पैसा आज ह्या प्लॅटफॉर्ममधून आज मिळत आहे भरपूर महिला, पुरुष, स्टुडंट ह्या सगळ्यांना. मग नाही का ही कंपनी आपल्यासारख्या बेरोजगारांसाठी वरदान आहे. कारण आपल्याला काहीतरी करायचंय. काहींचं रिझन असेल जॉबला जाता येत नाही कारण लहान मुलं आहेत. काहींचं असं रिझन असेल की त्यांना शिक्षण नसल्यामुळे नोकरी करता येत नाही. मग त्या व्यक्तीने काय करायचं, त्या व्यक्तीने कुठे जायचं. म्हणून त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आज आपली कंपनी एक वरदान ठरलेली आहे, कारण ती आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहे. इथे कोण कोण काम करू शकतं, तर इथे स्त्री पुरुष दोघेही वर्क करू शकतात. इथे टीचर, स्टुडंट, हाऊसवाईफ, एम्प्लॉय पर्सन हे सगळे वर्क करू शकतात. एज फक्त इथे 18+ असणं गरजेचं आहे. इथे कुठलीही शिक्षणाची अट नाही आहे. इथे फक्त एकाच गोष्टीची अट आहे, तो म्हणजे आहे तो स्मार्टफोन. येस एव्हरीवन. पण हा स्मार्टफोन आज कोणाकडे नाहीये. आज प्रत्येक व्यक्तीकडे हा स्मार्टफोन आलेला आहे. तर याच स्मार्टफोनचा यूज करून तुम्ही कमवणार आहात घर बसल्या लाखोची इन्कम. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितला. मला वाटतं की नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. यामध्ये तुम्ही बिझनेसविषयी म्हणजे कंपनीविषयी माहिती बघितली. त्याच्यानंतर तुम्ही या कंपनीचे ऑनर कोण आहेत हे सुद्धा बघितलं. आता याच्यानंतर जो व्हिडिओ मी टाकणार आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ टाकणार आहे. त्याच्यामध्ये आता तुम्ही बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व कसं व्हायचं, त्याच्यानंतर तुमची ID कशी ॲक्टिवेट करायची, त्याच्यानंतर तुम्ही इन्कम कसे जनरेट करायची, हे सर्व स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ टाकणार आहे. फक्त तुम्ही हे येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.